श्रोते हो, सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड आज या गवतळ्याच्या अभयारण्यामध्ये आलेलो आहेत आणि एका तिफन वाचक रसिक मेळाव्याला गेलो होतो. येताना कविवर्य भीमरावजी सोनवणे आहेत. हां, आणि त्याचबरोबर सोबत आहे कॅमेरामन रायभान जाधव. दाखवा ना जरा, दाखवा. आणि दत्ताअण्णा मोरजकर पण आमच्यासोबत आहेत. आणि मग कविता म्हणूया, कवितेचा प्रवास या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी आहोत. कविवर्य भीमरावजी सोनवणे यांची कविता झाली, दत्ताअण्णा मोरजकर यांची कविता होणार आहे. अण्णा म्हणाले सर तुमची एक कविता होऊ द्या. मग रायभान जाधव सर म्हणाले की सर होऊ द्या. तर एका आईची गुरुजीले हाक नावाची माझी स्वरचित कविता आहे, आपल्यासमोर सादर करताय. राब 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 ते म्या परक्याच्या शेतामंदी, गुरुजी तुमचा वर्ग दिस मला मनामंदी, गुरुजी तुमचा वर्ग दिस मला मनामंदी. ती आई पुढं काय म्हणते गुरुजींना, लेकराच्या हातामंदी मला पुस्तक दिसाव, शिकवण्यानं हो तुमच्या त्याचं जीन उजळाव, शिकवण्यानं हो तुमच्या त्याचं जीन उजळाव. म्या राहिले अडाणी मोहन शिब हो खोट, म्या राहिले अडाणी मोहन शिब हो खोट, आयुष्यात माझ्या हाल अपेष्टा संकट मोठ, आयुष्यात माझ्या हाल अपेष्टा संकट मोठ. गुड्डा कसा हो तुमचा इंग्रजी शाळेत शिकतो, पगारासाठी का तुम्हाला माझा वाघच दिसत, पगारासाठी का तुम्हाला माझा वाघच दिसत. ती आई गुरुजींना पुढं काय म्हणताय, शिकवा गुड्ड्याला हो तुम्ही कोणत्याही शाळांमध्ये, शिकवण्यात करू नका कोणत्याही तडजोडी, शिकवण्यात करू नका कोणत्याही तडजोडी. सरकारी करता तुम्ही काम खूप खूप अति, कारण सांगून आमुच्या करू नका जीवनाची माती. तीच आई पुढं काय म्हणते बघा, गरीबाच्या लेकराले मनोभावे शिकवा तुम्ही, घेईल ईश्वर तुमच्या मुलाबाळांची काळजी, घेईल ईश्वर तुमच्या मुलाबाळांची काळजी. माझं आहे तुम्हा पुढे केवळ एकच मागण, शिकवा हो लेकराले लाखात एकच सांगन. आई तिच्या भावना शेवटच्या कडव्यात, तुमच्या संस्काराने मिळो जीवनाला त्याच्या दिशा, सगळे मिळून घडवू आपल्या भारत देशा, सगळे मिळून घडवू आपल्या भारत देशा. धन्यवाद. थँक्यू.